नमस्कार मित्रांनो, द किकरी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत एकदम क्रीमी, रिच आणि डिलिशियस असा मँगो चीज केक. चला तर मग सुरुवात करूया आपल्या क्रीमी मँगो चीज केकला. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. सर्वप्रथम एका भांड्यात 1 लिटर दूध आणि 250 ml फ्रेश क्रीम घालून ते गरम करून घ्या. दूध मधून मधून ढवळत राहा आणि उकळी येईपर्यंत गरम करा. दुधाला उकळी यायला लागल्यावर गॅस बंद करा आणि त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून दूध ढवळत राहा. दूध पूर्णपणे फाटेपर्यंत हलक्या हाताने ढवळत राहा. आवश्यक वाटल्यास उरलेल्या अर्ध्या लिंबाचा रस घाला. लिंबाच्या रसाऐवजी व्हिनेगारचाही वापर करू शकता. दूध पूर्णपणे फाटून पाणी वेगळे झाल्यावर मलमलचा स्वच्छ कपडा आणि गाळणीचा वापर करून मिश्रण गाळून घ्या. यानंतर गाळलेले मिश्रण थंड पाण्याने व्यवस्थित धुवा. यामुळे लिंबाचा आंबटपणा निघून जाईल आणि पुढील शिजण्याची प्रक्रिया थांबेल. अतिरिक्त पाणी हलक्या हाताने पिळून काढा आणि ते मिश्रण काही मिनिटे तसेच राहू द्या. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यात 1 चिमूटभर मीठ घाला आणि मिश्रण अगदी मऊ व एकजीव होईपर्यंत वाटून घ्या. आता तयार क्रीम चीज एका स्वच्छ भांड्यात काढा आणि पुढील वापरासाठी फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर बिस्किटांचे तुकडे करा व चॉपरमध्ये घालून त्याची पावडर बनवून घ्या. चॉपर उपलब्ध नसेल तर बिस्किटे झिपलॉक पिशवीत भरून लाटण्याच्या साहाय्याने बारीक करू शकता. या पावडरमध्ये 80 ml बटर घालून चांगले एकजीव करून घ्या. आता हे मिश्रण स्प्रिंगफॉर्म पॅनमध्ये घाला आणि हलक्या हाताने एकसारखे पसरून घ्या. बटाटा स्मॅशर किंवा प्लेन तळाच्या वाटीच्या साहाय्याने मिश्रण हलक्या हाताने दाबून सपाट करा. बेस व्यवस्थित सेट होण्यासाठी पुढील मिश्रण तयार होईपर्यंत हा पॅन फ्रीजमध्ये ठेवून द्या. थंड झालेली क्रीम चीज घ्या. त्यात अर्धा कप पिठी साखर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर चाळून घाला. त्यानंतर 150 ml कंडेन्स्ड मिल्क, 3/4 कप फ्रेश क्रीम, 1/4 कप दही, 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 100 ग्रॅम मँगो प्युरी आणि लिंबाची साल हलक्या हाताने खिसून घाला. हे मिश्रण एकजीव होईपर्यंत फेटून घ्या. तयार झालेले मिश्रण बिस्किट बेस असलेल्या पॅनमध्ये ओता. त्यानंतर पॅन हलक्या हाताने टॅप करा जेणेकरून मिश्रणातील हवेचे बुडबुडे निघून जातील. पॅन फॉईल पेपरने व्यवस्थित झाकून स्टीमरमध्ये ठेवा आणि किमान 1 तास वाफवून घ्या. साधारण 1 तासानंतर चीज केक बाहेर काढा. बेस किंचित हलत असल्यास व्यवस्थित सेट झाला आहे असे समजावे. चीज केक पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर 2 ते 3 तास फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. केक सेट झाल्यानंतर पॅनमधून काळजीपूर्वक बाहेर काढा. आता सजावटीसाठी आंब्याचे काप बेसवरती गोलाकार पद्धतीने मांडून घ्या. तुमचा स्वादिष्ट आणि क्रीमी मँगो चीज केक तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द किकरी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच स्वादिष्ट, सोप्या आणि भन्नाट रेसिपींसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि खाण्याचा आनंद घ्या.